3 तारखेला सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि या दिवशीचे शाळेतले कार्यक्रम आता नियोजन व्यवस्थित करायला लागणार। उद्याच तांदूळ नीट केलेले संपले होते, नीट करत बसले होते, आता नीट करून ठेवायला पाहिजेत। शनिवारी रविवारचं आमच्याकडे कसं कामाला कोण नाही, एका बाजूला राहतो। पूर्वीपासून होतं आमच्याकडे कामाला कोणी ना कोणी, परंतु आता सध्या तरी कोणी नाही, त्यामुळे ही सगळी कामं आम्हालाच करावी लागतात, शाळा सांभाळून आणि सगळं सांभाळून। तर सर्वात आधी मी विसरलेच की सर्व माझ्या व्ह्यूअर्सना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या। हा दुसरा व्हिडिओ करते मी। अगोदर व्हिडिओ केला होता तो काय अपलोड झाला नाही, तोपर्यंत आली 1 तारीख 31 डिसेंबरला केलेला। आता म्हटलं त्यावेळी 31 डिसेंबरचा उल्लेख केला आहे, म्हटलं परत 1 तारखेला करू। तर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांची अशीच भरभराट होऊ दे अशा शुभेच्छा देते। कामं अशी वाटच बघत असतात, भांडी घासली तर लावायला लागतात, भांडी लावून घेते अगोदर। तर 5 दिवसाचं सलग ट्रेनिंगमध्ये काय इकडं तिकडं हलायला जरा पण चान्स नाही। थोडा जरी व्हिडिओ म्हणजे शॉर्ट जरी असला तरी तो बनवायचा म्हटलं तर मोठी अडचण झालेली, त्यामुळं असं राहून वाटत होतं की आपली यूट्यूब फॅमिली आपल्या व्हिडिओची वाट बघत असणार। तरी देखील मी अधूनमधून जसं वेळ मिळेल तसं म्हणजे दुपारची सुट्टी असेल काय असेल पुन्हा व्हिडिओ बघितलेत मी आणि त्याच्याखाली कमेंट्स पण केल्या। माझा व्हिडिओ काय गडबडीनं अपलोड करावा असं मला वाटतच नव्हतं। कुकर जरी एकदाचा लावून झाला, आता शिट्टी होईपर्यंत जरासा बाकीचं बघायचं। कुकरला फ्रीजमध्ये बघितलं तर वाटाण्याच्या शेंगा मिळाल्या, बरं वाटलं, कारण भाजीला येताना काय आणलं नव्हतं। आहेत 1-2 वेळेच्या अजून भाज्या, म्हटलं चला बरं झालं, बटाटा वगैरे घालून याचीच आमटी करता येईल। तर जरासं बसून म्हटलं बोलूया। तर अशा प्रकारे माझी आणि तुमची भेटच झाली नाही आणि आज ठरवलं की नेट आहे तोपर्यंत काम करून घ्यायचं, आपल्या व्ह्यूअर्सशी बोलून घ्यायचं। कारण बाहेर आता व्हिडिओ करायचा म्हणजे थोडा प्रॉब्लेम होतो, कारण बाहेर जर जायचं म्हटलं तर प्रचंड आवाज येतो, प्रचंड म्हणजे खूप अशा मशिनरी इथं चालू असल्यामुळं प्रचंड आवाज येतो। रस्त्याचं काम होईपर्यंत, रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्गच आहे, त्यामुळं ते काय काम लवकर होण्यासारखं नाही। तर एकेकाळी इथं असणारी शांतता आता भंग पावली, तरी देखील असं। तर फायनली वाटाण्याच्या शेंगांचं आमटी करायचं निश्चित केलं, कारण बाकीच्या भाज्या आहेत परंतु निवडायला वेळ जाईल असं वाटलं, म्हणून म्हटलं चला तर शेंगा निवडायला घ्यायच्या। आणखी मग बघू आता याच्यात काय काय कसं किडलेल्या पण काही दिसत आहेत। जेवणाची काय तशी फारशी दगदग नाही, कमीच करायचं आहे। दोघंच असल्यामुळं जास्त बनवणार नाही, थोडंसंच बनवणार आहे, परंतु बनवावं तर लागेल, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो। नोकरी असल्यामुळं अनेक गोष्टींना फेस करतच पुढं जावं लागतं, काय पर्याय नाही। वाटाणा सोलून झाला, भाजी बनवायची याची। म्हणू काय म्हणू तर अशा प्रकारे हा थोडक्यात बनवलेला व्हिडिओ। परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबते। धन्यवाद।